दोलायमान रंग आणि प्राचीन शहाणपणाच्या भूमीत पवित्र नदीच्या काठावर एक भव्य शहर भरभराट होते। उंच मौल्य आणि भव्य राजवाडे आकाशाला छेदले, तर गजबजलेले रस्ते हास्य आणि व्यापाराच्या आवाजाने गुंजले। उदबत्त्यांच्या मधुर सुगंधाने आणि मंत्रांच्या मंद जपाने हवा भरून गेली होती। पण इशारा न देता शांतता भंग पावली। लोभ आणि द्वेषाने चालवलेले परदेशी आक्रमणकर्ते सामूहिक विनाशाची शस्त्रे घेऊन शहरावर उतरले। एकेकाळी शांततापूर्ण रस्ते आता बंदुकीच्या गोळीबाराच्या आणि आरडाओरडांच्या आवाजाने दुमदुमले होते। लोक त्यांच्या विश्वासाने आणि दृढनिश्चयाने तेजस्वी होऊन जुलमींच्या विरोधात एकवटले। त्यांनी त्यांच्या प्राचीन शहाणपणाच्या सामर्थ्याचा उपयोग करून विश्वाच्या ऊर्जेला एक भयंकर प्रतिकार करण्यासाठी चॅनेल केले। शहराच्या रक्षकांनी बंदुका आणि दैवी शक्ती दोन्ही चालवल्यामुळे पवित्र चिन्हे इतर जगाच्या प्रकाशाने चमकत होती। शहराचे भवितव्य टांगणीला लागल्याने ही लढाई चिघळली, परंतु आक्रमणकर्त्यांनी लोकांच्या संकल्पाला कमी लेखले, जे त्यांच्या पूर्वजांच्या बळावर आणि देवतांच्या आशीर्वादाने लढले। समुद्राची भरती ओहोटी उलटली आणि वसाहती करणाऱ्यांचा पराभव झाला। लोकांच्या एकतेच्या प्रकाशासाठी त्यांची काळी जादू जुळत नाही। शेवटी शहर विजयी झाले, त्याचे सौंदर्य आणि आत्मा अभंग। लोक आनंदित झाले, त्यांचे अंतःकरण अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरले। पवित्र नदी पुन्हा एकदा वाहिली, तिचे पाणी पुनर्जन्म झालेल्या राष्ट्राचे दोलायमान रंग प्रतिबिंबित करते। धैर्य आणि विश्वासाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या राष्ट्राचा ध्वज उंच फडकवला। हिंदूंनी त्यांचा विजय साजरा केला, त्यांची अंतःकरणे आनंद आणि अभिमानाने भरली। त्यांचा वारसा आणि संस्कृती सदैव संरक्षित आणि जतन केली गेली।